माझा कढीचा शॉर्ट बघून एका ताईच्या तोंडाला पाणी सुटलं. मग त्यांच्या सांगण्यानुसार मी आज रेसिपी दाखवत आहे. मध्ये 1 वाटी दही, त्यात चण्याचं पीठ, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि वेलची टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची. त्या भांड्यात आपल्याला कढी करायची आहे, त्यात ते ओतून घ्यायचं. कढी जितकी पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. भरपूर कढीपत्ता टाकायचं, मीठ टाकायचं आणि छान असं हात दुखेपर्यंत हलवायचं. तोपर्यंत कढीला राग येऊन ती वर फुगून येत नाही तोपर्यंत. आता कढी फुगल्यानंतर एका पॅनमध्ये तूप आणि तूप गरम झाल्यावर त्यात जिरं टाकून कढीला वरून फोडणी द्यायची. फोडणी दिल्यावर झाकण मात्र ठेवायला विसरायचं नाही. तर कढीला छान तुपाचा स्मेल येत नाही. कोथिंबीर जितकी जास्त असते तितकी टेस्टी होते. तुम्ही अशी कढी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान होते अशी कढी. हो, आणि आवडीनुसार त्यात हळदही तुम्ही टाकू शकता. याच्यासोबत मुगाची डाळ सुद्धा मी केलेली आहे. ही रेसिपी सुद्धा मी टाकली आहे, तेही तुम्ही बघून घ्या.